95 बिग FM वर मराठी मातीचा इतिहासाचा माणसाचा संग्राम, प्रेमाचा प्रतिभेचा विश्वासाचा संग्राम, प्रश्नांचा उत्तरांचा संवादाचा संग्राम, फेक न्यूज द्वेष विरुद्धचा संग्राम, अरे पुण्याचा संग्राम, माझा संग्राम, पुण्याचा संग्राम, माझा संग्राम, पक्षा पाण्याचा टेकड्यांचा खोड्यांचा संग्राम, बेधडक दिलदार निर्भय मिश्किल गोडी तला संग्राम, रोजच्या जगण्याचा खड्ड्यांचा संग्राम, पुस्तकांचा प्रवासाचा शाल जोडी तला संग्राम, अस्मितेचा संस्कृतीचा मराठी माणसाचा संग्राम, अरे पुण्याचा संग्राम, माझा संग्राम. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. 95 बिग FM, धुन बदल के तो देखो. पुण्याचा संग्राम, माझा संग्राम. हे जे गाणं तुम्ही ऐकलं आत्ता, गाण्याची जी झलक ऐकली आणि जे गाणं तुम्ही सतत बिग FM वर ऐकताय, ते कोणी बनवलंय माहितीये का? ते बनवलंय एकेकाळी माझी जी राईट हँड वुमन होती तिनं, म्हणजेच सुरीली सानिका उर्फ सानिका मुतालिक. हाय सानू. हाय, बोला. कशी आहेस तू? मस्त, खूप मस्त आहे, पण खूप आठवण येते शोची आणि तुझी पण. अरे क्या बात आहे. आम्हाला सगळ्यांना तुझी खूप, मला तर रोजच तुझी आठवण येते. आता सानूचा प्रवास तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, पण तिनं बिग FM मध्ये तर काम केलंच, त्याच्यानंतर ABP माझावरती टीव्हीवर तुम्हाला दिसली आणि मग कुठच्या त्या गाण्याच्या कार्यक्रमात ती टॉप 10-15 मध्ये आली होती. कुठलं ग ते तुझं? सारेगमप घे पंगा कर दंगा सीझन होता तो झी मराठीवर. झी मराठीवर सारेगमप घे पंगा कर दंगा, त्याच्यात ती कॉन्टेस्टंट होती. खूप सुंदर गाते ती अर्थातच, पण त्याचबरोबर रेडिओवरही तिने काम केलंय, टीव्हीमध्ये काम केलेलं आहे. उत्तम अशी निवेदिका ती आहे. पण त्या सगळ्यावर तिने पाणी सोडलं आणि नवऱ्याबरोबर गेली युरोपात राहिला. आता खरं तर दर 2-3 महिन्यांनी आमचा फोन होतो की काय ग झालं का तुझं, पोट भरलं असेल युरोप बघून, तर ये परत, आहे इथे नोकरी, ये परत जॉईन हो वगैरे. पण ती काय अजिबात आम्हाला जुमानत नाहीये. बरं सानू, कशी आहेस? काय चाललंय तुझं? मस्त चालू आहे. मी इथे आल्यानंतर पण खूप धडपड केलेली आहे, कारण मला इथे वर्क एक्सपिरियन्स हवा होता. मी खूप ऐकलं होतं जर्मन वर्क कल्चर बद्दल, किंवा काही तास काम असतं आणि मग आराम असतो, तर जे युजली आपल्या प्रोफेशनमध्ये अजिबातच नसतं, की आपण सगळे दिवस इथे काम करत असतो. तसे म्हणजे आम्ही करतो, किंवा लॉग्स असतात, खूप गोष्टी असतात मॅनेज करायच्या रेडिओमध्ये. तर मला ते पण एकदा अनुभवायचं होतं, त्यामुळे मी इथे आल्यानंतर स्टुडंट जॉब्स केले. मी इथल्या रेस्टॉरंटमध्ये काम केलं 2 महिने. त्यानंतर मी घरी जेव्हा सांगायचे की मी असं काहीतरी करतेय, इथे टेबल पुसतेय ज्याचे मला ते युरोजमध्ये पैसे देतात, तर मला घरचे म्हणायचे तू परत ये, आम्ही तुला पैसे पाठवतो. आपल्या इथे डिग्निटी ऑफ लेबर नाहीये, इथे ते असं काही अरे ही म्हणजे काय बिच्चारी असं कोणी बघत नाही. तर असं आपल्याला फिलिंगच येत नाही. वेटर असा, प्लंबर असा, किंवा काही असा युअर रिस्पेक्टेड, सेम ट्रीट करतात. हो हो. त्यामुळे ते केलं. त्याच्यानंतर एका इथल्या इन्शुरन्स कंपनीमध्ये, म्हणजे मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे हे मी विसरले होते, ते मला सर्टिफिकेट्स ते कामी आलंय. तर त्यामुळे मी इथल्या एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करतेय. पण खूप सगळं चॅलेंजिंग आहे, वेगळं आहे, पण अनुभव घेतेय. मोर विथ सुरीली सानिका इन जस्ट अ बिट. सानू, तू युरोपमध्ये आहेस, जर्मनीमध्ये आहेस, नवऱ्याबरोबर तिथं गेली आहेस आणि तिथे काय 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 वेगवेगळी तू कामं केलीस. इथलं मीडियाचं सगळं, गायनाचं सगळं करिअर मागे ठेवून तू गेलीस. पण तिथे बसून माझ्यासाठी तू एक सुंदर गाणं तयार केलंस, ज्याला पुण्याचा संग्राम हा आहे माझा संग्राम पुण्यासाठी, असं त्याचं टायटल आहे. ते माझं अँथम आहे. खूपच मस्त आणि सुंदर गाणं झालंय. अर्थात ते गाणं माझ्याबद्दलचं असल्यामुळे मला ते छान वाटणारच, पण ते इथे रेडिओवर आम्ही वाजवतो आणि काय लोकांची प्रतिक्रिया येते, अरे इतकं मस्त, किती गोड गायलंय, काय छान शब्द आहेत. तर हे सांग की तुला हे गाणं सुचलं कसं, तू लिहिलंस कसं, आणि मग त्याच्या मागची भूमिका काय होती तुझी? ओके,
सगळ्यात आधी मी हे गाणं फक्त तुझ्या आणि आपल्या या शोच्या प्रेमापोटी केलेलं आहे, की माझ्या करिअरमधला मोठा स्पॅन मी तुझ्याबरोबर काम केलंय आणि मी तुला चांगलीच ओळखून आहे, म्हणजे चांगल्या अर्थाने छान ओळखून आहे, की मला माहिती आहे, म्हणजे जे कुठल्याही प्रोड्युसरचं काम असतं की तुमच्या आरजेला तुम्ही इन अँड आउट तुम्हाला माहिती पाहिजे त्याची पर्सनॅलिटी, तशी मला तुझी माहिती होती. मी तुला पर्सनल लाईफमध्येही बघितलं आणि प्रोफेशनल सुद्धा, त्यामुळे तू किती दिलखुलास, दिलदार आणि रसिक माणूस आहेस हे मला माहिती होतं. त्यामुळे खरंच हे गाणं लिहिणं माझ्यासाठी चॅलेंजिंग नव्हतं, कारण मला शोची पर्सनॅलिटी सुद्धा माहितीये. तू काय बोलतोस, कशाविषयी बोलतोस, कुठले विषय मांडतोस, हे सगळं मी बघत आल्यामुळे किंवा त्याच्यावर काम केल्यामुळे उलट मला जास्त मी पॉझेसिव्ह आहे की आपण कसं गाणं बनवतोय. कदाचित मी याचा अजिबातच पार्ट नसते तर मला इथे खूप रुखरुख लागली असती की अरे काय म्हणजे मी काम केलं आणि काय बनवलं गाणं, असं झालं असतं. तर त्याच्यापेक्षा मला असं होतं मीच हा हाती घेते प्रोजेक्ट. आणि या गोष्टी रेडिओवरती इतक्या वाचतात किंवा त्या अशा खरंच लोकांच्या मनावरती ठसल्या जातात, प्रोमोज, गाणी, आणि आपण हे बघितलेलं आहे आतापर्यंत की छान काही केलं तर त्याचा प्रतिसाद पण तेवढा येतो आणि तेवढं ते गाणं पोचतं अनेकांपर्यंत. त्यामुळे इतका बोरिंग जॉब इथे करत असताना उलट मी खूप ही क्रिएटिव्ह प्रोसेस एन्जॉय केली या गाण्यासाठी सगळं लिहिण्याची. सो मज्जा आली. सानू, तू मगाशी म्हणालीस की हे जे गाणं आहे पुण्याचा संग्राम आणि हा आहे माझा संग्राम पुण्यासाठी, हे तू प्रेमापोटी बनवलंस, माझ्यासाठी लिरिक्स लिहिलेस, त्याची ट्यून बसवलीस आणि ते तू स्वतःच गायलंस. तर हे मला सगळ्यांना क्लिअर करायचं आहे की खरंच तिनं प्रेमापोटी हे सगळं केलेलं आहे. नॉर्मली लाखभर रुपये तरी कमीत कमी लागले असते असं काही बनवून घ्यायचं असतं तर, पण ते ती प्रेमापोटी करतेय म्हटल्यावर मी लगेच तिला म्हटलं हा चल व्हेरी गुड, थँक्यू, तुम्हाला एक ईमेल लिही असा की तू प्रेमापोटी करतेयस, नाहीतर नंतर परत तू मला पैसे मागशील. तर हे असं माझं आणि सानूचं खूप जुनं नातं आहे आणि आय जस्ट वॉन्टेड टू पब्लिकली थँक यू सानू, की सुंदर ते गाणं झालंय. आय एम व्हेरी टच्ड. तू कायम मला या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करत आलेला आहेस. जरी मी आता शोमध्ये काम करत नसले तुझ्या शोवरती तरी सुद्धा एखादी कॅम्पेन तू रन करत असशील किंवा आय एम स्टील खूप कनेक्टेड. तू काय पोस्ट करतोयस, काय चालू आहे शोवरती, म्हणजे जो आपण एअर चेक म्हणतो जसं आपण इतर स्टेशन्सचा करत असतो तसा माझा तो आपोआप होत असतो की काय चाललंय शोवरती किंवा काय पब्लिश होत आहे तुझ्या पेजवरती. त्यामुळे खूप आनंद मिळाला मला हे सगळं करून. आणि मी हे एकटीनं गाणं केलेलं नाहीये, म्हणजे आपण थ्रू आउट याची जी प्रोसेस आहे त्याच्यात आपण बोलत होतो, मग ही लाईन ठेवायची, हा शब्द ठेवायचा, इतका आपण त्यावरती विचार केला होता. त्यामुळे वी बोथ हॅव पुट आवर हार्ट अँड सोल इन टू इट. आणि तू ते इतक्या वर्ष कन्सिस्टंटली करतोयस तू, कारण मी खूप असं बघते की पाट्या टाकायला लागतात एका याच्यानंतर, एक स्टॅबिलिटी मिळाली कुठल्याही आरजेला किंवा विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर, यश मिळाल्यानंतर. हो, तर तसं तू कधीच होऊ देत नाहीस. तू इतका त्या बाबतीत हे आहे, म्हणजे तू हे युरोपमधलं तिकडे फॉलो करतोस माहितीये का, की कमी तास काम करतोस पण ते 100% प्रॉडक्टिव्हिटीचं असतं. तर त्यामुळे खूप मजा आली आहे मला हे करून. आता ऐकणाऱ्या सगळ्यांना तुझ्या आवाजात, तुझ्या बोलण्यात तुझी रेडिओसाठीची पॅशन लक्षात येते. म्हणजे फक्त मी ॲज अ रेडिओ जॉकी किंवा माझा हा कार्यक्रम किंवा बिग FM असं नाही, तर युअर ट्रुली रेडिओ इज युअर फर्स्ट लव्ह. आणि म्हणून मी ही युरोपमध्ये असताना तिला बऱ्याच वेळा सांगितलं की तू परत ये, काय प्रॉब्लेम आहे, नवऱ्याची तिथे नोकरी आहे, तुला इथे दुसरा नवरा आम्ही बघून देतोय, इथपर्यंत ऑफर दिलेली आहे. पण आमची सुरीली सानू काही परत एवढ्यात तरी येईनाशी झालेली आहे. सो पुढच्या भागात मला तुझ्याशी गप्पा मारायच्यात. नवीन आपण एक असा उपक्रम हाती घेतलाय की पुण्याचं न्यू इयर्स रेझोल्युशन काय असलं पाहिजे. इंडिव्हिज्युअल्स तर असतंच, पण शहर म्हणून काय असलं पाहिजे. आणि तू आता युरोपचं शहर सगळं बघतेस, तिथे राहतेस, तिथे काम सुद्धा तू करतेस, प्रोफेशनली काम करतेस, तिथं घर, तू संसार थाटलेला आहेस, त्यामुळे तुला खूप एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. सो त्याच्याबद्दल मला पुढच्या सेगमेंटमध्ये बोलायचं आहे. तुम्हाला हे गाणं, सानिकाने गायलेलं हे गाणं, लिहिलेलं हे गाणं कसं वाटलं हे नक्की मला कळवा माझ्या सगळ्या सोशल मीडियाजवर. थँक्यू व्हेरी मच सानू. थँक्यू सो मच. आणि हे गाणं खूप वाजू दे आणि गाजू दे. तुम्ही सुद्धा ते डाउनलोड करा, तुमच्या स्टोरीजला लावा. पुण्याविषयी काही शेअर करत असाल तर त्यामध्ये मेक शुअर यू ॲड इट आणि व्हायरल होऊ द्या. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. 95 बिग FM, धुन बदल के तो देखो. पुण्याचा संग्राम.